गुड मॉर्निंग ऑल ऑफ यूज. तर आज आपण मित्रांनो आपल्याला बघायचा आहे इंटिग्रेशनचा पुढचा पॉईंट, ज्याचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल. तुम्ही आपण डिफायनाइट इंटिग्रल, इनडिफायनाइट इंटिग्रल या सर्वांचे दोन्ही पॉईंट्स बघितले असणार आहेत. त्याचा वापर आपल्याला करून त्याचं ऍप्लिकेशन काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर मी विनस पोद्दार आपल्या सर्वांचं आपल्या या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आता आपण पुढच्या लेक्चर पॉईंटला जाऊया. त्याचं पॉईंटचं पहिलं नाव आहे म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल. या ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल मध्ये आज आपल्याला बघायचं आहे तीन पॉईंट्स कुठले कुठले तर बघा. त्यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजेच एरिया अंडर द कर्व, दुसरा एरिया बिटवीन द कर्व आणि तिसरा तो म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सॉलिड रिव्हॉल्युशन. म्हणजेच डिफायनाइट इंटिग्रल जे आपण याच्या आधी बघितलेलं आहे त्याचे ऍप्लिकेशन या तिघांच्या मध्ये आपल्याला करता येतं. म्हणजेच एरिया फाइंड आउट करण्यासाठी आणि व्हॅल्यूम फाइंड आउट करण्यासाठी आपण या ऍप्लिकेशनचा वापर करू शकतो. तर आता महत्वाचं काय की याच्यामधला पहिला पॉईंट आपण चेक करूया, एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व म्हटल्यानंतर आतापर्यंत तुम्ही एरिया फाइंड आउट करण्याचे वेगवेगळ्या आकृत्याज, वेगवेगळ्या डायग्राम्स बघितले असणार आहेत ज्याच्यामध्ये स्पेसिफिक फॉर्म्युले तुमच्याकडे होते. परंतु काही आकृत्या अशा असणार आहेत की ज्या ठिकाणी त्याला ती जी आकृती आहे ही क्लोज्ड असत नाही. आकृती म्हणजेच आता या ठिकाणी डायग्राम जर बघितली ट्रँगल, तर ट्रँगल ही काय आहे, क्लोज्ड डायग्राम आहे. सर्कल क्लोज्ड डायग्राम आहे. तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे फॉर्म्युलेज आपण तयार करू शकतो. पण असे काही कर्वज असतात त्याने बाउंड केलेला एरिया हा काय क्लोज्ड असू शकत नाही. मग अशा वेळेला आपल्याला या इंटिग्रेशनचा वापर केला जातो. तर त्यामध्ये बघा, एरिया बाउंडेड बाय द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ तो कोणताही पद्धतीचा एक कर्व असू शकतो. द एक्स ॲक्सिस अँड द कोऑर्डिनेट्स एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी. म्हणजेच यामध्ये देत असताना तुम्हाला या पद्धतीने एक डायग्राम दिले. जो हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणतोय, जो व्हर्टिकल आहे त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणतोय, आणि याच्यामध्ये हा जो कर्व दिलाय त्याला आपण म्हणायचं एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्सचा एक कर्व आहे. तर तुम्हाला त्यांनी सांगितलंय की एक्स ॲक्सिसशी बाउंड केलेला एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी, ए पासून बी पर्यंतचा एरिया तुम्हाला बाउंड केलेला एरिया फाइंड आउट करायचा. म्हणजेच कोणताही एरिया येईल बघा, तो या पद्धतीने मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा जो एरिया, हा एरिया तुम्हाला काय करायचा आहे, काढायचा. आणि तो काढायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला बघा काय आहे, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय डी एक्स. ओके, म्हणजेच काय की हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला त्या फंक्शनचा म्हणजेच या कर्वचा वापर केला जातो. आणि तुम्हाला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जे आपण डिफायनाइट मध्ये बघितलं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दोन लिमिट तुम्हाला मिळतात. कुठून ते कुठपर्यंत, ए पासून बी पर्यंत. ओके, म्हणजेच आता याचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, एरिया बाउंड हा जो रेखांकित केलेला भाग आहे, शेडेड केलेला आहे, त्याचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी या फॉर्म्युलाचा वापर केला जातो. आता हे लक्षात ठेवण्यासाठी काय केलं बघा, जे लिमिट आहेत, लिमिट ए आणि बी हे जे दोन लिमिट आहेत, हे दोन्ही लिमिट कुठल्या ॲक्सेसवरचे आहेत, एक्स ॲक्सेसवरचे आहेत. म्हणून या ठिकाणी कन्सिडर केले डी एक्स. ओके, कुठून ते कुठपर्यंत आहे, तर लोअर लिमिट ए आहे, अप्पर लिमिट बी आहे. म्हणून या ठिकाणी लिमिट कन्सिडर केले ए टू बी. आणि एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, इंटिग्रेशन वापरतो. इथं डी एक्स असेल तर नो डाऊट या डी एक्सला जोडून या ठिकाणी लिहायची वायची टर्म. ओके, म्हणजेच ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय डी एक्स. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ओके, आता त्याच पद्धतीने पुढचा जर पॉईंट बघितला, एरिया बाउंडेड बाय दी कर्व एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. आता हा जो कर्व आहे तो कर्व काय केला, एक्स ॲक्सिसशी बाउंड केलेला एरिया फाइंड आउट केलाय. आता मात्र आपण काय कन्सिडर करूया, वाय ॲक्सिसशी बाउंड केलेला एरिया फाइंड आउट करूया. मग त्या पद्धतीने ही आकृती कन्सिडर केली. त्याच्यामध्ये तुम्हाला लोअर लिमिट सी आणि अप्पर लिमिट डी या पद्धतीने दिलं. असं दिलं असेल तर त्या ठिकाणी बघा, यामध्ये तो एरिया हायलाइट करून घेऊया. हा जो एरिया आहे तो एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा. मग हा एरिया फाइंड आउट करण्यात असताना इथं वाय ॲक्सिसशी केलेला एरिया, बाउंड केलेला एरिया आपण फाइंड आउट करतो. आता हा करतोय म्हटला तर वाय ॲक्सिस वरची लिमिट तुम्हाला पुट करायला पाहिजेत, आणि वाय ॲक्सिस वरची लिमिट आहे सी टू डी. म्हणून आता इंटिग्रेशन वापरत असताना कसं वापरायचं बघा, लिमिट हे तुमचे कुठल्या ॲक्सिसवरचे आहेत, वाय ॲक्सिसवरचे आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय कन्सिडर करायचं. ओके, आणि इथं वाय असेल तर या ठिकाणी काय कन्सिडर करायचं, एक्स. जसं इथं एक्स असेल तर इथं वाय कन्सिडर केलं, तसं इथं डी वाय असेल तर इथं एक्स कन्सिडर करा. आणि लिमिट फ्रॉम सी टू डी परत इंटिग्रेशन यूज केलं. म्हणजेच या दोन्हीपैकी आकृतीचा नेचर कसा आहे त्याच्यावरून तुम्ही फर्स्ट फॉर्म्युला का सेकंड फॉर्म्युला यूज करायचा हे तुम्ही ठरवू शकता. ओके, याच्यानंतर आपण बघूया पहिलं एक्झाम्पल. फाइंड द एरिया अंडर द कर्व y इज इक्वल टू e रेज टू x ऑन द ऑर्डिनेट
एक्स इज इक्वल टू 0 अँड एक्स इज इक्वल टू 1. आता इथं एक्झाम्पल मध्ये देत असतानाच काय सांगितले बघा, एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 1, म्हणजेच तुम्हाला एक्स ऍक्सिस वरचे लिमिट दिले, म्हणजे आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा. आता विदाऊट आकृती सुद्धा आपण या ठिकाणी काय करू शकतो, विदाऊट डायग्राम आपण फॉर्म्युला घेऊन एक्झाम्पल सोडवू शकतो. आता बघा, एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 1 हे अप्पर लिमिट लोअर लिमिट दिलेत, याचा अर्थ डीएक्स कन्सिडर केलं, इथे डीएक्स असेल तर तो कन्सिडर केलं. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केला, एरिया इज इक्वल टू फ्रॉम 0 to 1 इरेस टू एक्स डीएक्स, आणि इरेस टू एक्स इंटिग्रेशन येतं इरेस टू एक्सच, मग ते इरेस टू एक्स घेऊन घेतलं, त्याला लोअर लिमिट अप्पर लिमिट पुट केले, लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 1. आता याच्यानंतर आपण काय करतो की पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करतो, अप्पर लिमिटची व्हॅल्यू आहे 1, लोअर लिमिटची व्हॅल्यू आहे 0, ही व्हॅल्यू याच्यामध्ये जर पुट केली तर आपल्याला मिळतं ई रेस टू 1 मायनस ई रेस टू 0. कोणत्याही संख्येचा पावर जर 0 असेल तर त्या ठिकाणी याचं आन्सर किती येतं, याचा आन्सर येतो 1, म्हणजेच एरिया इज इक्वल टू ई मायनस 1 असा. आता नो डाऊट एरिया हा शब्द विचारला, याचा अर्थ त्याला युनिट असणं आवश्यक आहे, आणि एरिया काढण्यासाठीचा युनिट आहे स्क्वेअर युनिट किंवा युनिट स्क्वेअर, दोन्हीपैकी कुठल्याही एका युनिटचा तुम्ही वापर करू शकता. आता याच पद्धतीचं दुसरं एक्झाम्पल, फाइंड द एरिया एनक्लोज्ड बाय द कर्व y इज इक्वल टू 3x स्क्वेअर अँड द लाईन x इज इक्वल टू 1 अँड x इज इक्वल टू 3 अँड x ऍक्सिस. आता इथं पण जर एक्झाम्पल बघितलं तर या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट या दोन्ही व्हॅल्यूज दिलेत. याचा अर्थ हे देत असताना एक्स ऍक्सिस वरचे दिलेत, म्हणजे तुम्हाला परत हाच फॉर्म्युला यूज करायचा, तोच फॉर्म्युला यामध्ये यूज करतोय आपण. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय डी एक्स, ज्याच्यामध्ये लोअर लिमिट आहे 1, अप्पर लिमिट आहे 3x स्क्वेअर dx. आता 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपण काढत असताना काय करतो, घातांक 1 न वाढवतो, म्हणजे घातांक x स्क्वेअर होता, x स्क्वेअरचा घातांक किती झाला, x रेस टू 3 डिवायडेड बाय 3. अप्पर लिमिट लोअर लिमिट ब्रॅकेटच्या बरोबर पुट केलं. त्याच्यानंतर आपण काय करतो, पहिल्यांदा अप्पर लिमिटचा एक ब्रॅकेट, लोअर लिमिटचा एक ब्रॅकेट, आणि अप्पर लिमिटच्या ब्रॅकेटमधून लोअर लिमिट मायनस करतो. आता इथं काय झालं की हा जो 3 आहे, हा 3 आणि हा 3 एकमेकांना झाला कॅन्सल, या दोन्ही पण एकमेकांना कॅन्सल करून घेतल्या, आणि या कॅन्सल झाल्यानंतर याच्यानंतर आपण पुढे काय करू शकतो बघा, पहिल्यांदा 3 पुट केलं, त्याच्यानंतर 1 पुट करू, म्हणजे 3चा क्यूब मायनस 1चा क्यूब, 3चा क्यूब किती होतो 27 आणि 1चा क्यूब होतो 1, म्हणजे 27 मायनस 1 आणि विच इज इक्वल टू 26 स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एरिया बाउंडेड बाय द कर्व असं करू शकता. आता हे एक्झाम्पल बघा, या एक्झाम्पल मध्ये प्रश्न काय विचारला, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16y, y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 4 अँड y ऍक्सिस इन द फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे एरिया हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असायला पाहिजे, आणि तुम्हाला लिमिट देत असताना y इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 4 असं दिलंय. याचा अर्थ लिमिट हे कशा ऍक्सिस वरचे आहेत, y ऍक्सिस वरचे आहेत, म्हणून तुम्हाला सेकंड फॉर्म्युला यूज करायचा. सेकंड फॉर्म्युला यूज करत असताना या पद्धतीने डायग्राम बघा, हा कर्व पॅराबोलाचा कर्व, या पॅराबोलाच्या कर्वनुसार याच्यामध्ये अप्पर साइड पॅराबोलाला हे इक्वेशन, त्यानंतर y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 4 या दोन लाईन्स, आणि यामध्ये आपण काय करणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया फाइंड आउट करायचा. फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया म्हणजेच कोणता असणार आहे, हायलाइट करून बघूया, हा आपला फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया असणार आहे, हा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा. ठीक आहे, मग हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आता लिमिट जसे वापरायचे तसे व्यवस्थित लिमिट पुट करा. वाय ऍक्सिस वरचे लिमिट आहेत, म्हणून आपण सुद्धा वाय ऍक्सिस वरचाच फॉर्म्युला कन्सिडर करायचा आहे, म्हणजे सेकंड फॉर्म्युला एरिया फाइंड आउट करण्यासाठी. देअरफॉर रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी एक्स डी वाय. याच्यानंतर एक्स स्क्वेअरची किंमत 16y दिली, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, मात्र इथे देत असताना मात्र एक्स स्क्वेअर इक्वल टू 16y दिलंय, म्हणून आपण आता पहिल्यांदा एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट्स काढले तर 16चं वर्गमूळ येतं 4, आणि वायचं स्क्वेअर रूट येतं स्क्वेअर रूट ऑफ वाय, 16चं स्क्वेअर रूट 4. ही व्हॅल्यू आपण काय करूया, या एक्झाम्पल मध्ये पुट करूया. लिमिट फ्रॉम 1 to 4 त्यांनी ऑलरेडी दिलेत, तेच यूज करायचे. एक्स ची व्हॅल्यू पुट केली 4 रूट वाय डी वाय, रूट वायचं इंटिग्रेशन आपल्याला आता काढायचं आहे. 4 हा कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंटला तुम्ही काय करू शकता, बाहेर काढू शकता. कॉन्स्टंटला बाहेर काढलं आणि वाय रूट वायचं इंटिग्रेशन वाय रेस टू 3/2 डिवायडेड बाय 3/2, त्याला अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केले फ्रॉम 1 to 4. त्यानंतर डिव्हिजन मध्ये ऑलरेडी अजून एक डिव्हिजन आला, याचा अर्थ हा जो 2 आहे तो काय होणार आहे 4च्या मल्टिप्लिकेशन मध्ये,
म्हणजे एक्झाम्पल होईल 8/3 इंटू वाय रेस टू 3/2. त्याला अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केले. आणि आता आपण पहिल्यांदा अप्पर लिमिट एकदा पुट करूया, लोअर लिमिट एकदा पुट करूया. अप्पर लिमिट पुट केल्यामुळे 4/3/2 अशी टर्म आली. इथं वायच्या ठिकाणी 1 आलं. 4/3/2 किती येतं कॅल्क्युलेशन जर तुम्ही करून बघितलं तर त्याच्यामध्ये लक्षात येईल ते येतं 8. आणि 1/3/2 चा आन्सर येतो 1. आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन या पद्धतीने पुढे कॅरी होईल. 16/3 - 8/3 16 - 8 56/3 स्क्वेअर युनिट. म्हणजे हा जो एरिया आहे हा एरिया किती असणार आहे 56/3 स्क्वेअर युनिट असणार आहे. ठीक आहे. आता याच पद्धतीचं एक्झाम्पल पुढचं. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल x² + y² = 36 बाय युजिंग डिफायनाइट इंटिग्रल. तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कलचं. या स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल मध्ये ही जी टर्म आहे ती असते रेडियसचा स्क्वेअर म्हणजे r². r² = जर 16 असेल तर r ची व्हॅल्यू किती येते 6 येते. आता इथं महत्वाचं काय की आपण एरिया फाइंड आउट करण्यासाठी सर्कलचा एरिया πr² चा फॉर्म्युला यूज करतो. परंतु आपल्याला इंटिग्रेशनचा वापर करून एक्झाम्पल सोडवायचा. मग त्यासाठी बघा इक्वेशन ऑफ सर्कल नोट आउट करून घेतलं, ज्याच्यामध्ये y² ची किंमत आधी आपण फाइंड आउट करून घेऊया. y² = 36 - x². बघा x² ह्या साईडला ट्रान्सफर झाला, मायनस झाला. y ची किंमत काढत असताना स्क्वेअर रूट ऑफ करू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 36 - x². आणि याच्यानंतर आपण काय करायचं आता इफ y = 0 कन्सिडर करूया. असं का करायचं कारण की आपण x ऍक्सिस वरची लिमिट काढू शकतो. एक्स ऍक्सिस वरची लिमिट काढत असताना बघा y ची किंमत 0 पुट केली, ज्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 36 - x² ची व्हॅल्यू मिळाली 0, ज्याच्यावरून x² ची व्हॅल्यू मिळाली 36 आणि x = ±6 मिळालं. मग आता x = ±6 मिळाल्यानंतर पुढं एरिया ऑफ सर्कल काढत असताना एरिया ऑफ सर्कल = 4 टाइम्स एरिया बाउंडेड इन फर्स्ट क्वाड्रंट. आता हे असं का? आता एरिया बाउंडेड इन फर्स्ट क्वाड्रंट म्हटल्यानंतर आता याच्यामध्ये पहिल्या क्वाड्रंट मध्ये जेवढा एरिया आहे म्हणजेच कुठला हा एरिया, हा एरिया काय आहे म्हणजे आपला भाग आहे. याचा अर्थ काय हा कुठला भाग आहे 1/4 पार्ट आहे कुणाचा एरिया ऑफ सर्कलचा. आणि लक्षात घ्या स्टँडर्ड इक्वेशन ऑफ जे सर्कल असतं, जी स्टँडर्ड इक्वेशन्स असतात ती एक्स ऍक्सिसला वाय ऍक्सिसला काय असू शकतात असतात सिमेट्रिक असतात. सिमेट्रिक याचा अर्थ काय हा जो एरिया जेवढा आहे तेवढाच एरिया हिता असणार आहे, हिता असणार आहे, हिता असणार. म्हणजे एकाचेच आपण 4 वेळा जर इंटू 4 टाइम्स जर केलं तर आपल्याला एरिया ऑफ सर्कल मिळेलच. म्हणून या ठिकाणी काय केलं 4 टाइम्स एरिया इन द फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे जो रेखांकित केलेला भाग आहे तो किती टाइम्स कन्सिडर करायचा 4 टाइम्स. आता 4 टाइम्स कन्सिडर करत असताना तुम्हाला लिमिट माहित असणं आवश्यक. लिमिट फ्रॉम 0 to 6. आता 0 to 6 का घेतलं? आता विचार करा इथं तुमचा हा सेंटर असणार आहे सर्कलचा आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळाली 6 म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली 6 मिळाली. म्हणजे इथून ते इथपर्यंत याची व्हॅल्यू किती मिळाली 6. म्हणजे 0 to 6 तुम्हाला अप्पर लिमिट लोअर लिमिट मिळालं. आणि y एक्स ऍक्सिस वरची लिमिट आहेत म्हणून आपण कन्सिडर केलं dx आणि dx बरोबर y घेतलं. याच्यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू पण पुट करूया. एरिया ऑफ सर्कल = 4 × 0 to 6 स्क्वेअर रूट ऑफ 36 - x². मग आपण जो 3 फॉर्म्युले मेथड जे चेक केलं होतं त्या फॉर्म्युलांचा वापर आपण करू शकतो. 6² म्हणजे 6 चा स्क्वेअर, ओके, म्हणजे 36 म्हणजे 6 चा स्क्वेअर. मग एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला. त्या फॉर्म्युल्यानुसार x/2 स्क्वेअर रूट ऑफ 6² - x² + 6² साइन इनवर्स ऑफ x/6 हा फॉर्म्युला आणि त्याला अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केले. आता आपण पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करतो आणि एकदा लोअर लिमिट पुट करतो. अप्पर लिमिट पुट केलं बघा हा जो पहिला ब्रॅकेट आहे हा सगळा पहिला ब्रॅकेट हा अप्पर लिमिटचा ब्रॅकेट आहे आणि हा दुसरा ब्रॅकेट आहे तो लोअर लिमिटचा. मग आता हे कॅल्क्युलेशन बघा 6 पुट केल्यानंतर 6² - 6² 0 येतं म्हणजे हा पार्ट संपला. त्याच्यानंतर 6⁻², म्हणजेच काय 36/2 साइन इनवर्स ऑफ 6/6 किती असणार आहे 1 असणार आहे. याची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे इंटू 0 म्हणजे हे पण 0 होईल. आणि या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ 0, साइन इनवर्स ऑफ 0 म्हणजे साइनची अँगल कोणत्या अँगलला व्हॅल्यू 0 असते 0ला, म्हणजे ही पण व्हॅल्यू 0 आली. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू 0 आल्यामुळे हे आलं 0 + 0, फक्त मधली ही टर्म शिल्लक राहील. आता 36/2 किती येतं 18 आणि साइन इनवर्स ऑफ 1 मीन्स साइन इनवर्स ऑफ 1 म्हणल्यानंतर त्याचा आन्सर येतो π/2 म्हणजे 18 × π/2.
हे जर कॅल्क्युलेशन केला तर किती आन्सर येतं बघा 9 पाय, कारण की 2 1 जा 2, 2 9 जा 18 आणि 9 4 जा 36 पाय स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं. याच्यामध्ये एक नोट लक्षात ठेवा, एरिया ऑफ सर्कल असेल, एरिया ऑफ इलिप्स असेल तर तुम्हाला 4 टाइम्स करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. एरिया ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ इलिप्स. ओके. आणि त्याच्यानंतर आता दुसरं अजून एक एक्झाम्पल आपण बघूया, ते म्हणजेच लूप्स. आता लूप म्हणल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतरची आकृती माहित असणं आवश्यक, डायग्राम माहित असणं आवश्यक. ही या पद्धतीने असणार. बघा ही आकृती डायग्राम मी ऑलरेडी दिली, आपण कॅल्क्युलेशन करण्यापूर्वीच तुम्हाला मुद्दाम डायग्राम दाखवतोय. सर्कलमध्ये काय होतं, त्याचे 4 पार्ट्स तयार झाले होते. आता याच्यामध्ये मात्र काय बघा, x इज इक्वल टू 0 म्हणजे ही लाईन म्हणजेच y ऍक्सिस आणि ही जी लाईन आहे ती म्हणजेच x ऍक्सिस. मग या दोन्ही ऍक्सिस मध्ये आपल्याला लूपचा एरिया फाइंड आउट करायचा, म्हणजे हा एरिया. हा एरिया फाइंड आउट करत असताना पहिल्या क्वाड्रंट मधला एरिया आधी काढूया. आणि लूपचं इक्वेशन आहे म्हटल्यानंतर ते काय असतं, सिमेट्रिक असतं. मग पहिल्या क्वाड्रंट मधला जो काय एरिया तो काय करूया, 2 टाइम्स करूया, म्हणजे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट, म्हणून त्याला 2 टाइम्स. आता हे जे लिमिट आहेत 0 0 1 0 x इज इक्वल टू 1 x इज इक्वल टू 0 ते कसं आलं ते आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. मग आता त्यासाठी बघा एक्झाम्पल काय होईल, कर्व जो दिलेलं आहे त्या कर्वचं इक्वेशन लिहून घेतलं, एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स, ज्याच्यामध्ये आपण वायची व्हॅल्यू पुट करूया. वायची व्हॅल्यू का पुट करायची बघा, कारण की 0 0 ला वायची व्हॅल्यू पण 0च असते. वायची व्हॅल्यू पुट केली म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू सुद्धा आली 0, ज्याच्यानुसार आपण काय करतो, एकतर एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 असणार आहे, अदरवाईज 1 मायनस एक्स इक्वल टू 0. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 1 अशा दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इक्वल टू 1 या दोन व्हॅल्यूसाठी आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढत असताना वायची व्हॅल्यू 0च आहे, याचाच अर्थ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय असणार आहे, 0 0 एक असणार आहे आणि 1 0 एक असणार आहे. म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले म्हणजे हे 2 पॉईंट्स मिळाले, म्हणजे आपल्याला वाय ऍक्सिस वरचे लिमिट, एक्स ऍक्सिस वरचे लिमिट मिळाले. त्याच्यानंतर एरिया फाइंड आउट करण्यासाठी बघा, एरिया ए इज इक्वल टू 2 टाइम्स केलं. आता इथं 2 टाइम्स का केलं, कारण की एरिया ऑफ सर्कल करत असताना आपण 4 टाइम्स केलं होतं, कारण की तिथे 4 भाग तयार झाले. म्हणून इथं मात्र किती भाग तयार झाले, 2च भाग तयार झाले. म्हणून इथं पण तुम्ही हा 2 टाइम्स करा. 2 टाइम्स एरिया बाउंडेड इन द फर्स्ट क्वाड्रंट, देअरफॉर इंटिग्रेशन 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. 0 to 1 का केलं, कारण की एक्स ऍक्सिस वरची लिमिट आपल्याला मिळाले 0 to 1 वाय डी एक्स. त्याच्यामध्ये वायची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे, तर वायची व्हॅल्यू याच्यावरून आपल्याला काढू शकतोय. स्क्वेअर रूट टाका. स्क्वेअर रूट जर टाकलं तर बघा एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स येतं आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून त्याला स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स पुट करतो. आता या ठिकाणी बघा, सिन्स हेचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलंय स्क्वेअर रूट काढल्यामुळं, वी यूज द प्रॉपर्टी ऑफ डिफायनाइट इंटिग्रल. हे एक्झाम्पल सोडवत असताना अशी कुठली मेथड आपण जुन्या पद्धतीने तर बघितली नाही, परंतु डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण एक प्रॉपर्टी बघितली होती की अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस व्हेरिएबल. त्या प्रॉपर्टीचा आपण या ठिकाणी वापर करू. ती वापरत असताना आपण काय करायचं, रिप्लेस करायचं एक्सला कशानं, तर 1 मायनस एक्स न रिप्लेस करायचं. हा अप्पर लिमिट 1, लोअर लिमिट 0, 1 प्लस 0 1च येतं, मायनस व्हेरिएबल म्हणजे एक्स, म्हणजे 1 मायनस एक्स न रिप्लेस करा. 1 मायनस एक्स न रिप्लेस केल्यानंतर या एक्सच्या ठिकाणी आलो 1 मायनस एक्स. या 1 मायनस एक्स मध्ये इथं जो एक्स आहे तिथं ब्रॅकेट टाकून हे 1 मायनस एक्स लिहिलं, मात्र मायनस न आतलं चिन्ह बदललं, म्हणजे हे झालं प्लस. ठीक आहे, 1 मायनस एक्स केल्यामुळे मग हा प्लस 1 आणि हा मायनस 1 एकमेकांना कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला टर्म मिळेल या पद्धतीने 2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 1 मायनस एक्स रूट ऑफ एक्स डी एक्स. आता हा जो रूट एक्स आहे त्यानं 1 ला पण मल्टिप्लाय करा आणि 1 एक्स ला पण मल्टिप्लाय करा. दोघांना पण जर मल्टिप्लाय केलं तर बघा टर्म कसे तयार होईल, एक्स मायनस रूट एक्स एक्स रूट एक्स. आता या दोघांना एकत्र आणता येतं का बघा, याचा पॉवर आहे 1 आणि स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 असतं. या दोघांचे पॉवर जर एकत्र केले तर एक्स टू 3/2 आपल्याला मिळतं. आता दोघांमध्ये मायनस असल्या कारणानं इंटिग्रेशन दोघांचं सेपरेट आपण तयार करून घेऊया. इंटिग्रेशन काढल्यानंतर इंटिग्रेशन मध्ये पॉवर 1 ऍड होतो, म्हणजे 1/2 प्लस 1 होतो 3/2 डिवायडेड बाय 3/2 मायनस एक्स रेस टू 3/2, मग प्लस 1 केल्यानंतर किती झालं, एक्स रेस टू 5/2 डिवायडेड बाय 5/2. आता हे कॅल्क्युलेशन बघा, 3/2चं क्रॉस रिव्हर्स झाल्यानंतर किती होतं 2/3, 5/2चं होतं 2/5. याच्यामध्ये आपण टाकून घेतलं. आता आपण काय करूया, पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करूया, एकदा लोअर लिमिट पुट करूया.
अप्पर लिमिट पुट केल्यामुळे टर्म तयार झाली या पद्धतीनं, लोअर लिमिट पुट केल्यामुळे टर्म तयार झाली या पद्धतीने. हा जर ब्रॅकेट जर सोडवला तर याचा आन्सर काय येईल बघा, चेक करा. 2 times 2/3 into 2/5 असं का, कारण की 1चा कोणताही पॉवर 1च येईल. हे 2/3 2/5 मायनस 0 का 0, कारण की ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आले, म्हणजे हे सगळं 0 होणार आहे हा ब्रॅकेट, आणि या ब्रॅकेटमुळे हा 2 सुद्धा 0 झाला. म्हणजेच आपल्याला कॅल्क्युलेशन जर करून बघितला तर इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे 10 - x/50 म्हणजेच 8/50 स्क्वेअर युनिट असं आपल्याला काय मिळतं, याचं उत्तर मिळतं. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एरिया बाउंडेड बाय दी कर्वचे एक्झाम्पल सोडवू शकता. ओके, तर याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आहेत, याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चरला आपण डिस्कस करू.